बघितला तर छान आहे, सुंदर आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये उत्तम दर्जाचा संघ म्हणून आपण नेहमीच सातत्याने बघितला गेला आहे. आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर या संघामध्ये यंगस्टर्स, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या संघामध्ये देखील यंगस्टर्स पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर कॅपेबल हा मुकाबला होताना पाहायला मिळेल. सिस्टमॅटिक आपण बघितलं तर क्रिकेट हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सध्या तरी आपण चर्चा करूया काजळी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून 2 ट्रॉफीज आणि मागच्या आठवड्यामध्ये पटकावल्या गेल्या. काय जबरदस्त फॉर्म शोधला गेला कल्पेश आणि टीमने. आज आपण बघतोय तर ती जबाबदारी मोठी असेल, परंतु आत्ताच जर बघितलं तर सध्या तरी जबाबदारी आहे मंगेशच्या हातामध्ये. हेमंतजी सुतार ज्याने देखील आज आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार. 2 आघाडीचे खेळाडू देखील आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या आघाडीच्या खेळाडूंना आपण जर बघितलं तर मिस्टर पवन राऊत आहेत आणि महेश वारात. महेश वारात या खेळाडूचा जर आपण खेळ बघितला तर काय जबरदस्त स्ट्राईक रेट आहे या खेळाडूचा. म्हणजेच काय तर प्रत्येक संघामध्ये आपण पाहू शकतो ना, एक हिटर खेळाडू असतो आणि तो ओपनर असतो. तो खेळाडू म्हणजेच आपण महेश वारातला देखील पाहतो, कारण की त्यांच्याकडे अनुभव भरपूर चांगला आहे. परंतु पवन रावने बघितलं आपण तर या सीझनमध्ये ओपनरच्या भूमिकेत देखील पाहिलं गेलंय. पवन राऊतकडे देखील आपण बघितलं तर या सीझनमध्ये त्यांनी भरपूर इम्प्रूव्हमेंट केलं स्वतःमध्ये आणि नक्कीच स्वतःच्या संघासाठी मात्र आपलं एक योग्य ते योगदान दिलंय. चला आपण पाहिलं तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. होते मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि दोन्ही संघांना व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटका चाललाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड शॉट आणि काय जबरदस्त मात्र आघात झाला या तिसऱ्या दिवसाचा. पहिलाच बॉल उडवला, एका टप्प्याने निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार आणि पवन राऊतला मिळतील धावा. 4 चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा स्पेल आहे. आज कल्पेश शपटे या टीम मध्ये नाहीये, त्यांची कमतरता नक्कीच भासेल, कारण की जवळजवळ 2 सिरीज आपण पाहिली. एका सिरीज मध्ये मॅन ऑफ दी सिरीज, त्यानंतर मागची सिरीज आपण पाहिली आहे तर बेस्ट बॅट्समन चा अवॉर्ड मात्र आपण पाहिला. जवळजवळ त्याने पटकावला. आज तो खेळाडू या टीम मध्ये नाहीये, त्याची कमतरता जरूर भासेल. जाऊया आपण दुसऱ्या चेंडूकडे. बॅटची कडा पाहिला, मागे चेंडू जातोय, धावा मिळतील तिकडे 2. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये खेळ आपण पाहिला साईकृपा राजावली संघासाठी तर योग्य होताना पाहायला मिळतोय. बघा पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या 6 धावा. म्हणजेच काय तर चेस करायच्या आहेत. आता मात्र इथे गावदे स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी या टीमला सेकंड इनिंग मध्ये, परंतु पहिल्या इनिंग मध्ये ना जी झालेली सुरुवात आहे, म्हणजेच काय तर पहिल्या 2 मध्ये 6, एक छान सुरुवात आणि एक पॉझिटिव्ह स्ट्रॉंग सुरुवात त्याला म्हणू शकतोय. तिसरा चेंडू या पहिल्या षटकातील पाहतोय आपण मंगेशच्या माध्यमातून. यावेळेला मिस टायमिंग पाहायला मिळाला, हवेत पाहायला मिळतोय फलंदाज बाद होण्याची शक्यता. हो आणि तेच झालंय. बघा इथे पवनचा प्रयत्न जरूर होता की समोर खेळायचं होतं, पण बॅटचा फेस लवकर बंद झालं, टॉफेस झाला, कॅच आली होती पुढे आणि कॉटन बॉलची संधी प्राप्त केली. पहिला धक्का मात्र दिला जाईल. साईकृपा राजावली संघाला 6 या आकड्यावर परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. पवन राऊत या खेळाडूला बाद. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहतोय मॅच 2 संघांच्या दरम्यान तिसऱ्या दिवसाचा ऑफिशियल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी आयोजित हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तिसऱ्या दिवसामध्ये मित्रांनो आज आपण पोहोचलो आहे. आणि तिसऱ्या दिवसातलीच पहिली लढत आपण पाहिली तर मग सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू झाले. त्या 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात आणि त्यामध्ये एक विकेट देखील आलाय. 1 डाऊनचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर धीरज निळके. धीरज निळके नावाचा खेळाडू देखील आपण पाहिलं तर एक उभरता सितारा अपकमिंग यंगस्टर. मनगटी फटका पाहिला या वेळेला, चेंडू चाललाय मागे, धावा मिळतील 2. थोडेसे बॅकफुटला बीट केलं होतं, चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं, व्यवस्थित निरीक्षण केलं आणि एक माइंडसेट पॉझिटिव्ह मात्र इंटेंट दर्शवला गेला आणि चेंडूला धाडला गेला मागच्या दिशेने.
अगदी आपण पाहिलं तर धावा मिळत आहेत 2. तिकडे स्वतःचं खातं ओपन झालंय. संघाच्या टोटलमध्ये होताना वाढ पाहायला मिळते आहे. फलकावर आपण पाहिलं तर 8 झाले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे ओव्हर आहे, हा स्पेल आहे मंगेशचा. आणि या स्पेलमध्ये किती धावा करतोय, 1 विकेट तर त्याने मिळवलंय, परंतु 2 चेंडू आणखीन शिल्लक देखील असतील या ओव्हरमध्ये. आपटून टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा हवेत चेंडू, संधी विकेटची. आणि हो, कॅच पकडला जाईल. दुसरा कॉटन बॉल पाहायला मिळतो या ओव्हरमध्ये. मंगेशच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत नक्कीच दबदबा पाहायला मिळालाय, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने 2 गडी केलेत बा. त्यावेळेला दुसरा धक्का धीरज निलकेला परतावं लागतंय. कॅच पकडली गेली आहे स्वतः गोलंदाजाने आणि दुसरा खंदा फलंदाज. धावसंख्या 8 वर. स्वागतम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय 2 खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत बाद होत असताना आपण पाहिले गेलेत. आणि जिथे सुरुवात बघा चौकाराने झाली होती, असं वाटलं होतं की हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा जो ओव्हर असेल ना कदाचित मोठा ठरू शकतो, परंतु नाही आहे. मंगेशने ते करू दिलं नाही आहे. एक लाईन लेंथ नियंत्रण ठेवला गेला, बॅटिंगवर नियंत्रण ठेवला आणि चांगले बॅटर बाद केलेत. ज्याच्यामध्ये आपण पाहिले तर मग पवनला पाहिलं, त्यानंतर धीरजला पाहिलं. धीरज की त्याच्याकडून अपेक्षा होत्या, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये मयूर रावते आलेत बॅटिंग काढण्यासाठी. 4थ्या क्रमांकावर मंगेशांचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू आपण पाहिला तर नियंत्रणाच्या बाहेर आहे. वाईट प्लस 22 धावा एक्स्ट्रा मिळतील इकडे. वाईटचा इशारा मात्र पहिली अवांतर धाव आजच्या 3ऱ्या दिवसातली आपण पाहिली आहे. तर डबल वाईट आणि 22 म्हणजेच काय तर धावसंख्या पोहोचली जाते आता डबल डिजिटमध्ये. डबल डिजिट म्हणजेच किती तर 10 चेंडू आपण पाहिला तर एक शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. आपटून टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बाउन्स अतिरिक्त आहे, पंच इन्व्हॉल्व आहे तिकडे आणि सांगितलंय वाईटचा इशारा मात्र मिळेल. मंगेशने नक्कीच थोडासा पण बघितलं की इथे बुद्धीचा वापर केला होता, फलंदाजाला सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 बाउन्स फॉर दी ओव्हर मात्र पाहायला मिळते. मयूर रावते ज्याला आपण पाहतोय स्ट्राईक यांच्या दिशेने. थोडासा आपण बघितलं तर मग मयूर या ओव्हरमध्ये आपली भूमिका पूर्ण करताना पाहायला मिळाला. यावेळेला चेंडूला वेट केला, परंतु चेंडू चांगल्या स्वरूपात जाताना पाहायला मिळाला. षटक झालं पूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या इथे 11 आणि गडी बाद केले 2 मंगेशने. बघा चौकाराने सुरुवात झाली होती, परंतु शेवट डॉट चेंडूने केला गेला. 2 विकेट मिळाले. नक्कीच मित्र म्हणेन चांगली गोलंदाजी, परंतु महेश सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून खेळाडू आपण जर बघितले ना तर साईकृपा राजावली संघाकडे आणखीन चांगले आहेत, परंतु ते खेळाडू आहेत ना की या खेळाला मात्र कसा पुढे चालवतील, दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल तुम्हाला आम्हा सर्वांना. जाऊया ब्रेकमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. This is Kapil Thil. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. तुम्हाला वेळ आम्ही नंतर देऊ, परंतु सध्या जाऊया आपण दुसऱ्या ओव्हरच्या दिशेने. अगदी आपण पाहिली तर दुसरी ओव्हर घेऊन येत असताना पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर करण बगली, जे मागच्या सिरीजचे एक बेस्ट बॉलर राहिले होते. जवळजवळ 10 विकेट त्यांनी त्या सिरीजमध्ये टिपले होते आणि बेस्ट बॉलरचा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो खेळाडू आपण पाहतोय करण. समोर आपण पाहिला तर महेश वारा, त्या खेळाडूला आपण पाहतोय जो प्रथमच असेल आता या संघासाठी आणि या मॅच मध्ये पहिला चेंडू खेळण्यासाठी. बघा या खेळाडूकडून ना भरपूर अशा आम्ही मॅचेस पाहिल्यात की लक्षवेधी बॅटिंग त्याची राहिले. लक्षवेधी खेळ म्हणजेच काय तर प्रेक्षकांना नक्कीच इम्प्रेस करू शकतोय अशी क्षमता महेशकडे आहे. समोर आपण बघितलं तर करण, यंग टॅलेंट आहे दोन्ही पण, परंतु भरपूर टॅलेंट आहे दोन्ही खेळाडूकडे. पहिला चेंडू फेस करत असताना इनफिल्डला मात्र क्लिअर करण्याचा फटका पाहायला मिळाला. हेमंत सुतार यांच्या डोक्यावरून खेळलेला फटका पाहायला मिळाला.
दोन धावा. बघा बॅकफुटला किती स्ट्रॉंग आहेत महेश, आणि समोरच्या दिशेने जर आपण बघितलं ना तर त्यांची काबिलियत काय, ॲबिलिटी काय आहे हे पंचमध्ये दाखवून दिलं की कशा प्रकारचे जे स्ट्रोक खेळू शकतात. कारण की स्ट्रॉंग फटके त्यांच्या बाटूतून येताना पाहायला मिळतात, वेट करतात, निरीक्षण करतात, आणि नक्कीच चांगल्या प्रकारचं क्रिकेट हे नेहमीच खेळताना आपण त्यांना पाहिलंय. थोडासा धीमा टाकला चेंडू या वेळेला आपण पाहिलं तर मध्यम गतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा सरप्राईज केलं होतं बॅटर महेशला. तिकडे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते फलकावर 13. या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत करणने दिल्यात. करणने भरपूर इम्प्रूव्ह केलंय स्वतःमध्ये आणि क्रिकेटमध्ये. ऑन साईडला चेंडूला टोळावलंय, मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं तर 2 फिल्डर येत होते, परंतु या 2 फिल्डरच्या मधून चेंडू झालाय फरार, सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, आणि मिळतील इथे महेश वारातला धावा 4 चौकार. बघा ही काबिलियत आहे या खेळाडूची, कारण की शॉट सिलेक्शन त्यांचं योग्य रीतीने होत असताना आपल्याला नेहमीच सातत्याने बघायला मिळालंय. नेहमीच आपण बघितलं त्यांचे स्ट्रॉंग फटके, बॉटम हँडचा योग्य रीतीने वापर आणि गॅप शोधण्यामध्ये नेहमीच सातत्याने हे यशस्वी होताना पाहायला मिळतात. कारण की चेंडूला व्यवस्थित नीट बघून आणि मिनिटच्या साहाय्याने फटकेबाजी करण्याची क्षमता ठेवतायत. धावफलकाचा आकार वाढला जातोय, 17च्या घरामध्ये धावफलक पोहोचलं जातोय. चेंडू फेकून झालेत 3. टॉस पुन्हा एकदा मनगटी फटका कव्हर क्षेत्रामध्ये सजवला जातोय. धाव 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अकुट थ्रो आलाय आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. करण झालेत नाराज. नाराजचं कारण नक्कीच बनतंय, कारण की एक ॲक्युरेट थ्रोची गरज होती परंतु तो आला नाहीये, आणि पुन्हा एकदा धावा मिळत आहेत. बघा समोर गाडी उभी आहे, अंपायर समोर गाडी उभी आहे, त्याचा बघा फ्रंट लाईट आहे समोर समोर. थँक्यू सो व्हेरी मच. महेश अतिशय चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. चांगला धावा जमा केल्यात महेशने विथ द बॅट. लेगवरचा चेंडू पाहतोय, हुक काढण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये, धावा येत आहेत, धावफलक पोहोचतोय. ते पाहिलं आपण तर 21च्या घरामध्ये षटकामध्ये पूर्ण झालेले चेंडू 5, म्हणजेच काय एक चौकार आलेत आणि 3 दुहेरी देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. बघा मॅच बॉल येतोय तर मग मॅच बॉल देखील घेऊ शकताय तुम्ही. नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचं 2 संघाने. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दंडेकरपाडा आणि गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीम. पुढे स्टेप आवडून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला बनवलं, बॅटवर घेतलं, हाफ वॉलीमध्ये कन्वर्ट केलं, आणि अगदी आपण पाहिलं तर धाव मात्र 1 मिळाली. यावेळी आक्रमक स्ट्रोक होता, विचार आक्रमक होता, परंतु घडलंय काय तिकडे तर सिंगलच. छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचले गेले 22च्या घरामध्ये, म्हणजेच काय तर सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते 11ची पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आणखीन 2 ओव्हरचा खेळ शिल्लक असेल. 11ची सरासरी झालेली आहे, परंतु ती सरासरी आणखीन वाढवली जाईल का या 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहूया मैदानाच्या आतमध्ये. ते देखील आपण पाहणार. जाऊया तत्पूर्वी डीजेकडे एक सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण परतूया. वेलकम बॅक. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकासाठी. वैभव अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अगदी बॉडीच्या जवळचा चेंडू होता, रेडी नव्हते हा शॉट खेळण्यासाठी अगदी महेश वारात खेळाडू. अजून जर बघितलं पण तर मग जवळजवळ या इनिंग मध्ये 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फलकावर 22 आलेले आहेत.
या 11 चेंडूमध्ये या 22 मध्ये किती प्लस होत आहे, टार्गेट किती धावांचा सेट होताना पाहायला, म्हणजेच काय तर काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग राकेशजी ठाकरे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेला आहे. अगदी आपण पाहिला तर एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिला. ग्रुप ग्रामपंचायत मालजीपाडा चे विद्यमान सरपंच आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोली संघाचे आपण बघितलं तर एक खंदे खेळाडू म्हणजेच ऑलराऊंडर, टॉप ऑलराऊंडर खेळाडू. आणि आज आपण बघितलं तर मग मंचावर जे आपल्याला पाहायला मिळतात राकेशजी ठाकरे जे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पाहतोय आपण महेशसाठी. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे आपण पाहिलं तर घडतंय काय, एक धाव मात्र चोरली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न मनामध्ये आहे, आता घडेल का, घडेल का, आणि नाही. क्या बात आहे, अगदी डोळ्याच्या समोरून ही चोरी झालंय. आणि अगदी आपण पाहतो ना की जसं दार उघडं ठेवलं तर मग चोरी होणारच. आणि ही चोरी करणारे खेळाडू म्हणजेच कोण तर दोन, महेश आणि अगदी पाहिलं तर मयूर. काहीतरी आपण पाहिला की गणित बिघडलं गेलं. क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण छान व्हायला हवं, परंतु तसं होत नाहीये. धावा मिळत आहेत. नेक्स्ट बॉल पाहतोय महेशसाठी. फुलटॉस समोरच्या दिशेने फटका अतिशय छान पाहायला मिळतोय, परंतु फुलडरला मात्र तिकडे निवडला जातोय. मंगेशच्या हातामध्ये चेंडू मात्र वसवला जातोय. आणि आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होईल तिसरा. प्रामुख्याने महेश वारद मात्र ज्याने या इनिंग मध्ये या ओव्हर मध्ये थोडस पण पाहिलं आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला केलंय बाद आणि करावा लागतो परतीचा प्रवास. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी ट्रॉफी 2025 आपण पाहतोय मित्रांनो. वैभव सोहळे मैदानाच्या आतमध्ये आता एंटर झालेत. या संघाचे प्रमुख खेळाडू म्हणजेच काय तर हुकमी एक्का. आणि तो हुकमी एक्का आता मात्र आपण पाहिला थोडासा थांबून ठेवला होता. का थांबून ठेवला होता तर या परिस्थितीवर आपण पाहिलं ना तर नियंत्रण म्हणजेच पाठ, आणि खास करून डेट ओव्हरमध्ये त्याचा आता मात्र वापर केला जातोय. कारण की अटॅकिंग क्रिकेट हे नेहमीच सातत्याने मग बॅट असो बॉल असो, आणि या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं एक टॉप क्वालिटी योगदान मात्र देण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू. आपण बघितलं तर वैभवचा इतिहास देखील भरपूर छान आहे, चांगला आहे. परंतु हुक करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा मागे जाताना पाहायला मिळते. चेंडू धावा मात्र मिळतील तिकडे दोन. वैभवचा इतिहास आपण बघितला तर त्याच्या क्रिकेटची सुरुवात कशी झाली, नक्कीच त्याने सुरुवात केली ती म्हणजेच आपल्या करिअरची लेदर बॉलने सुरुवात केली. लेदर बॉलचा सराव केला, लेदर बॉलने क्रिकेट खेळला गेला. आणि त्या लेदर बॉलच्या क्रिकेटमुळे आपण पाहिलं ना तर त्याला भरपूर मात्र आपण पाहिलं तर या टेनिस क्रिकेटमध्ये फायदा झाला. थोडासा आपण बघितलं तर एक मध्यंतरीचा काळ होता, कोलॅप्स होता. त्यानंतर आपण बघितलं की लेदर क्रिकेटला मात्र अलविदा केला. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की टेनिस क्रिकेटमध्ये त्याला झालेला जो फायदा आहे नेहमीच त्याला फायदेशीर ठरलेला आहे आपल्या संघासाठी. आणि तो फायदा मात्र त्याने घेत असताना अनेक मैदानावर आपण पाहिलं तर आपली छाप देखील सोडलेली आहे. सध्या तरी आपण पाहिली तर मग संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळते एकूण 28. या षटकामध्ये किती धावा आल्यात तर बघा, 2 षटकामध्ये सरासरी 11ची होती, परंतु ती सरासरी कमी झाली आहे. आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त वैभव वसावलेने किती धावा खर्च केल्या तर 6 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक विकेट देखील त्यांच्या नावावर पाहायला मिळते. आता बॉलिंग ट्रॅकवर कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल चर्चा रंगली जाते. 1 2 3 4 5 ते 6 5 ते 6 गोलंदाज क्षेत्ररक्षकाने म्हणजेच मिळून निवड केली आहे ती म्हणजेच गोलंदाजाची. कोणता गोलंदाज आहे बघूया. तर आता मात्र स्पेल ज्याच्याकडे सोपवला जातोय आज कल्पेश सापटे या खेळाडूची कमतरता जरूर भासते. कारण की 4 ओव्हरचा स्पेल मध्ये ना हे नेहमीच
आपण कल्पेश यांना म्हणजे पहिलं मांडंट्री पॉवर प्लेचं षटक जे नेहमीच पाहत असतोय, राहुलच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय. डेट ओव्हर मध्ये समोर असतील मयूर. नॉन स्ट्राईक एनकडे वैभव. पहिला चेंडू असेल राहुल हडल्याचा. बॅट फिरवली आहे परंतु आपण पाहिलं चेंडू काय आहे तर यस डेफिनेटली फलंदाज आहे बाद. पहिल्याच बॉलवर मात्र धक्का मोठा दिला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम साईकृपा राजावलीला. बघा पहिल्याच बॉलवर आज पार्ट टाइमर गोलंदाजीचा वापर केला जातोय आणि त्याचा फायदा देखील मिळतोय. पार्ट टाइमर मध्ये आपण बघितलं तर मग राहुलला निवडलं गेलंय आज चौथ्या स्पेलसाठी आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या खात्यामध्ये विकेट जात असताना पाहायला मिळते. धनराज मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय तर राज या संघाचे संघनायक मात्र इथे आलेले आहेत आणि संघनायक आलेत ना आपल्या संघाला आता मात्र पुढे घेऊन जाण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट मात्र आपण बघितलं तर ते कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतील का. परंतु धनराज यांना कमी वेळा मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिलंय परंतु जेव्हा जेव्हा येत आहेत ना तेव्हा तेव्हा मात्र आपला धमाका करतायत आणि धमाका आज करण्याचा प्रयत्न देखील असेल कारण करावाच लागेल का. कारण की जवळजवळ आपण बघितलं ना थोड्याशा धावात कमी आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि त्या धाव फलकाला मात्र वाढवण्याचं कार्य करायचं आहे. तर मग या स्पेलमध्ये येणाऱ्या 5 चेंडूमध्ये त्यांना चांगली योग्य ती बॅटिंग एक गेट फिनिशर वाला रोल आहे ना तो पूर्ण करावा लागेल. राहुलचा दुसरा चेंडू असेल. खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा विकेट किपरचा सहारा नाही मिळाला. चेंडू चालला हातातून निसटून मागे धावांसाठी 2. या ओव्हर मध्ये अगदी आपण बघितलं तर धावा म्हणजेच काय तर मोठ्या ज्या आतापर्यंत येताना पाहायला मिळत नाहीये. बघा 2 चौकार आपण पाहिले होते पहिल्या ओव्हर मध्ये आणि नक्कीच आपण पाहिले तर पहिल्याच बॉल पासून सुरुवात चौकाराने झाली आहे पण ब्रेक लावण्याचं कार्य केलं होतं ना मिस्टर वैभवने. करणने देखील काय सुंदर गोलंदाजी केली. एक चौकार पडला त्यांच्यामध्ये परंतु जास्त मोठे फटके खेळू दिले जात नाहीये. अपेक्षा आता राजावली संघाच्या वाढलेल्या आहेत या ओव्हर मध्ये कारण की राहिलेले 4 चेंडू असतील समोर. फुलटॉस यावेळेला चेंडू दिला मेजमाळी आणि नक्कीच हा फुल पैसा वसूल फुलटॉस चेंडू मात्र स्वीकारला. चेंडूला फाटवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा पार आणि राजच्या नावाचा धमाका पाहायला मिळाला. धमाकेदार सिक्सर. बघा मी हेच म्हणतोय की राज भरपूर वेळा कमी मैदानाच्या आतमध्ये येतात परंतु जेव्हा जेव्हा येतात ना की धमाका करतायत आणि धमाका केला त्यांनी ज्याची गरज होती ना. आतापर्यंत 2 चौकार पाहिले होते षटकार एकही नव्हता आणि तो षटकाराचा कॉलम मात्र भरण्याचं कार्य धनराजने केलंय. धाव फलकाचा आकार वाढलेला पाहायला मिळतोय 36 धावा फलकावर. हो याच दरम्यान आपण पाहिला तर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या समोर हा चेंडू जरूर होता परंतु नियंत्रण नव्हते. वैभव थोडेसे नाराज होताना अगदी पाहायला मिळतात. ओव्हर मध्ये पूर्ण झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 4 म्हणजे आता काय 4 मध्ये आलेल्या 8 धावा परंतु काय आता वैभव नॉन स्ट्राईक एनकडेच उभे राहतील का प्रश्न हा देखील आहे कारण की एक चांगला खेळाडू आपण पाहिला जो चौकार षटकार आपण पाहिला. 2 चेंडू शिल्लक आहेत जवळजवळ आपण बघतोय की मग हा चेंडू तर नक्कीच डेफिनेटली राज यांनाच खेळावा लागेल परंतु राहील तो मग एक चेंडू का मग तो पण चेंडू जर राजच खेळले तर मग वैभव नॉन सेकंडकडेच राहतील. हो हातामध्ये चाललाय चेंडू इकडे गणलाय काय तर प्रयत्न होते वैभव याचे स्ट्राईक घेण्याचे. अखेरीस मात्र त्यांना नॉन स्ट्राईक एनकडेच उभं राहावं लागलंय. चेंडू आलाय हा डॉट. धावफलक मात्र स्थिर. धावफलकावर 36. एक षटकार आला बघा परंतु काय झालं कमबॅक झालं.
तो षटकार देखील कसा आला होता खराब मध्ये. खराब चेंडू आता आला होता, त्याच्यावर मात्र षटकार पडला होता, परंतु जेव्हा टप्पा मिळवला गेला, लाईन पकडली गेली आहे, नियंत्रण पाहायला मिळालं. अंतिमचा असेल या 36 मध्ये भर पडेल का, धावफलक वाढेल का, नाही. पंच म्हणतात वाईड आहे, वाईड आहे. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल तिकडे. आणि अगदी लगेच वाईड आल्यानंतर आपण पाहिलं ना की पंचांचा इशारा तर वाईडचा आहे, म्हणजेच काय स्वॅप सिग्नल तर वाईट दिलंय, परंतु अगदी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने सांगितलं की आम्हाला मान्य नाहीये, आम्ही मदत घेणार तिसऱ्या पंचांची. यस, हा चेंडू असेल वाईट. आणि रिक्वेस्ट असेल की बघा तिथे ती वाईड लाईन आहे, तिकडे काहीतरी पुन्हा एकदा स्पॉटेड करा. सकाळच्या 17 पासून या इनिंग एक चेंडू नंतर मी नक्कीच रिक्वेस्ट करेन अंपायर्सला देखील. शेवटचं असेल, उडवलाय चांगल्या पद्धतीने, टक्कन बॅटवर आलेला चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आणि फिनिश केलं अगदी आपण पाहिलं षटकाराने. आणि धाव फलकाला आकार मात्र मिळाला, धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 43 या आकड्यावर आणि टार्गेट सेट झालाय 44 धाव्यांचा. 44 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. 44 धावा नक्कीच पूर्ण कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच टॉस असेल या दोन संघांना, एक गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी आणि यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी. कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतो की प्लीज आपण क्विक या, टॉस आहे तो आपण करूया. कॅप्टन या दोन प्लीज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. गावदी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी टीम, यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी टीम. कॅप्टन या प्लीज. हॅलो हॅलो हॅलो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा आम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समर्पभ निर्विघ्नं कुरु मे देव सूर्यकार्य सुसर्वदा. अखंड ब्रह्मांडाचे देवता अधिपती गणपती बाप्पांना नतमस्तक होऊन आपण निश्चितच स्पर्धेला मात्र या ठिकाणी सुरुवात करूया. पहिल्या इनिंगचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 43 धावा मात्र जमा केल्यात आणि 44 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. 11च्या सरासरीनं प्रति षटका मागे गावदी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने आपण पाहिला तर मग उमेश हडल आणि दुसऱ्या बाजूने करण भगली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल गावदी स्फोट चिंचोटी संघाकडनं. अजय मडवी साई कृपा स्फोट राजावली टीमकडनं प्रथम गोलंदाजी क्रमवरती पाहायला मिळेल. 11च्या सरासरीने हे धावफलक मात्र या ठिकाणी पुढे न्यायचं आहे मॅच जिंकण्याकरता गावदी विस्फोट चिंचोटी या संघाला. हॅलो वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2025 मध्ये आपण आहोत. आजच्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन संघामध्ये गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा अँड साईकृपा स्पोर्ट राजावली या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत यंग मराठा स्पोर्ट अंधेगरपाडा अँड त्यांच्या समवेत गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा या दोन संघामध्ये. चला 44 धावांचा पाठलाग पूर्ण करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश हडल अँड करण भुगले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान जे बजरंग स्पोर्ट कोल्ही पालनापाडा हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं पालनापाडा गावाचं देखील कौतुक करावं लागतील. ज्या अनुषंगाने हे मैदान त्यांनी मात्र या ठिकाणी सांभाळलं गेलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग भरपूर गावामध्ये मैदान ही क्रिकेटची खूप कमी पाहायला मिळत आहेत, परंतु आज या पालनापाडा गावाचं देखील कौतुक करावं असं वाटलंय ज्या अनुषंगाने त्यांनी हे मैदान या ठिकाणी सांभाळलंय. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर अजय मडवी सज्ज झालेत. पहिलाच बॉल फुल टॉस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. ओहो झेल मात्र इथे सुटला गेलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग संधी बनवली होती अजय मडवीन, परंतु पहिल्याच बॉलवरती झेल जो आहे तो सुटला गेलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. एक सिंगल धाव पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचला जाईल दोन्ही आकड्यांवरती. पहिल्या दोन बॉलवरती संधी बनवली होती अजयनं. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये पहिल्या बॉलवरती, त्याच्यानंतर शॉट मिड ऑनला देखील. अजय एक चांगला विकेट टेकर गोलंदाज आहे. सध्या तरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक टाकताना त्याला आपण पाहतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळले गेले. यावेळेस आपण पाहतोय चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तो काय घडले काय बिघडले, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत का? यस, इथून आपण पाहिलं तर मग 3 धावा पोले पूर्ण केलेत आणि या 3 धावेने धावफलक पोहोचले गेले 5 अंकांवरती. सुरुवात थोडीशी निश्चित आपण पाहिली तर मग खराब झाली होती, परंतु प्रयत्न अगदी चालू ठेवलेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये अपयश आले म्हणून काय झालं, परंतु प्रयत्न करत राहा, यश निश्चितच प्राप्त होईल. इथून पुन्हा एकदा सॉपेंडने खेळले गेलेत, कारण एक सिंगल धाव इथून पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 6 अंकांवरती. 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड.
अकराच्या सरासरीनं प्रति षटकामागे धावफलक मात्र पुढे न्यायचा आहे. चटूक फेकून झाले आतापर्यंत 4. हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. उमेश हडल जे संघाचे संघनायक आहेत, याच मैदानावरती आपण पाहिलं तर मग सह्याद्री चषकामध्ये जबरदस्त कारनामा राहिला गेला. आई गावदेवी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा या संघाचा रनर ऑफ राहिली होती सह्याद्री चषकामध्ये. मागच्या आठवड्यामध्ये निश्चितच ती स्पर्धा आपण पाहिली. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केले गेलेत. उमेश इथून धावफलक पाहिलं तर मग स्थिर आहे. 6 आकड्यांवरती पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 5 धावा ज्या आहेत त्या निश्चितच वाचवल्या गेल्यात, कारण 11च्या सरासरीनं धावा त्या प्रति षटकामागे मात्र पूर्ण करायच्या होत्या. आता इथून मात्र रिक्वायर रन रेट आहे तो वाढला जाईल. 3 षटका आहेत आणि 3 षटकामध्ये अजून सुद्धा 38 धावा बनवायचे आहेत. चला थोडीशी घाई करायची. साई कृपा स्फोट राजावळी संघ अजून सुद्धा 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथून थोडासा रन रेट आहे तो वाढला गेलाय, परंतु पहिल्याच षटकामध्ये अपयश आले असं नाहीये. इथून अजून सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र करावी लागेल. डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नाही. इथून चांगले प्रयत्न अजून सुद्धा केले तर विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल आहे ती अगदी योग्य पाहायला मिळेल. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर वैभव सोहळे निश्चितच लेदर क्रिकेटचे धडे देखील त्यांनी रेखाटलेत. तो खेळाडू म्हणजेच वैभव. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. पहिला बॉल. अखू टप्प्याची लेन होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र करण भगलीला परतावं लागेल. आउट. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलाय वैभव सोहळे या गोलंदाजाने. मी मागेच म्हटलं होतं एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे वैभव सोहळे आणि पहिल्याच बॉलवरती करणला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. नंबर 3 या क्रमांकावरती मंगेश भगले आले. हे देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आज कल्पेश सापटे नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये आणि त्याचीच कमतरता थोडी मात्र या ठिकाणी जाणवली गेली आहे. इथून मात्र चांगला फिनिशर टच द्यावा लागेल मंगेश भगले या खेळाडूला. तर अजून जी मेहनत आहे ना निश्चितच चांगली करावी लागणार आहे, कारण म्हटलं गेलं तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. असं असतं तर सर्व लोक रात्रभर जागून तारा तुटण्याची वाट पाहत असते. स्वप्न पूर्ण करण्याकरता एकमेव औषध म्हणजेच कष्ट, मेहनत ही करावी लागेल आणि इथून मात्र ती मेहनत करण्याकरता भाग पडलं गेलंय. मंगेश भगले याच्या खांद्यावरती आता मात्र जी जबाबदारी आहे ना ती वाढली गेली आहे. वैभव सोहलेचा पुढील बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बैठक शॉट, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर हा चेंडू डॉट. आणखी मात्र प्रेशर या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळेल. इथून 16 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता अजून सुद्धा 38 धावा या विजयाकरता बनवाव्या लागतील. ऑन साइडला खेळले गेले. 1 बाउन्स न मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली आहे पवन राऊतची. रोखले गेले या धावसंख्येवरती. कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्यासाठी चान्स दिला जात नाही, अगदी बंदिस्त केल्या गेल्या. ज्या अनुषंगाने बॉलिंग ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. अजून इथून आपण पाहिलं तर मग 1.3 चेंडूंचा खेळ जो आहे तो इथून संपन्न झालाय. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. इथून पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावा लागेल, कारण म्हटलं गेलंय शून्यातून जो विश्व निर्माण करतो ना त्याला हरण्याची भीती ही नसते. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती उमेश आहेत.
समोरच्या दिशेनं चेंडूला खेळले गेले डाऊन द ग्राउंड यावेळेस खेळले गेले होते. एक सिंगल येईल, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 या अंकांवरती थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र प्रयत्न हे ऍक्युरेटपणे करावे लागतात. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. इथून थोड्याशा अडचणी आहेत त्या वाढल्या गेलेत गावठी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा या संघाच्या बाजूने, परंतु अजून सुद्धा प्रयत्न सोडून चालणार नाहीये. तर म्हटलं गेलं प्रयत्न करणे सोडू नका, कारण कधी कधी चाव्यांच्या जुगड्यातील शेवटची चावी ना ही कुलूप उघडू शकते. अशावरती देखील विश्वास आहे तो दर्शवावा लागेल. हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. खूप सुंदर हे षटक पाहायला मिळालं. यशस्वी षटक वैभव सोहळेच्या माध्यमातून पूर्णपणे बंदिस्त केले गेले. धावसंख्या झाली आहे ती 8. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केले. इथून अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धाबांची गरज आहे 36. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. लय दिवसानं झाली आहे भेट, परंतु हे गाणं आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत जरूर. परंतु नंबर 3 वरती धीरज निलके नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथून आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आहे तो वाढवावा लागेल उमेश हडाल्याला. संघाचा संघनायक आहे. निश्चितच सुरुवात थोडीशी कठीण झाली आहे. धीरजच्या विरोधामध्ये चांगला खेळ केला जाईल का? समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतो, पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज उमेश हाडल देखील होत आहेत फेल आउट. H2O. ओरा गाऊ कौतुके तू ये साई बाबा, ओरा गाऊ कौतुके तू ये साई बाबा, ये साई बाबा. थँक्यू सो मच. उमेश हडल देखील बास झालेत. त्याच्यातच विश्वास होता उमेश हडल याच्या केलीवरती. फुलनेस म्हणजेच विश्वास आहे तो निश्चितच थोडासा मात्र कमी पाहायला मिळाला बॅटिंग मध्ये. आज निश्चितच कल्पेश सापटे यांची थोडीशी कमतरता जाणवली आहे गावठी स्फोट चिंचोटी पाटीलपाडा या संघाला. कारण जेव्हा महत्वाचा खेळाडू आपल्या संघामध्ये नसतो तेव्हा मात्र थोडेसे मन जे आहे ना ते उद्ध्वस्त पाहायला मिळत आहेत. आणि त्याच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं पूर्णपणे प्रेशराईज झाले. कारण कल्पेश सापटे असते तर मग सुरुवात ही चांगली झाली असती. पहिल्याच बॉलवरती मात्र इथे आपण पाहिलं तर मग धीरज निलके यांनी विकेट प्राप्त केली आहे. सूरज कांबळे आलेत न्यू बॅटर. आल्या आपण पाहिलं तर मग शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा स्ट्रोक मात्र खेळले गेले. 2 धावा त्यांना मिळाल्या जातील. त्या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 10 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर ह्या दुहेरी धाव ही धावफलकावरती लागली गेली 10.
चांगली बॉलिंग पाहायला मिळाले या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीरक्षक वेट झालेत. बॅटची हलकीशी एज लागली होती. आज सकाळपासून आपण पाहिलं तर मग हवेचा वेग देखील आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्या हवेच्या अगेन्स्ट निश्चितच चांगला क्रिकेट खेळावा लागेल. 44 धावा प्रति षटका मागे मात्र बनवायच्या होत्या. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा कमी आल्यात आणि तिसरं षटक देखील खूप चांगलं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज काम तमाम. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र सूरज खामडीला देखील डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. DJ Vaibhav in the mix. अनफिट फलंदाज मात्र बाद झालाय. फिनेस सापटे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश सापटे यांचे छोटे बंधू विनय आल्या मोठा फटका खेळण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केलाय, परंतु चेंडू येतो डॉट. पूर्णपणे सामन्यावरती जी पकड आहे ना ती मजबूत केली आहे. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. सुरुवात अजय मडवीने केली, त्याच्यानंतर नंबर 2 वरती देखील आपण पाहिलं तर मग वैभव सोहळे याला. राज चोडकर पुढे आले होते झेल पकडण्याकरता, परंतु झेल त्याच्या हातातून सुटलाय. धावफलक 2ने पुढे सरकले, ते म्हणजेच पोहोचले गेले 14 या अंकांवरती. इथून अजूनही जवळजवळ 30 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक असतील 6, म्हणजे 5 षटकार इथून मात्र मारावे लागतील हा मॅच जिंकण्याकरता. आणि स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहिला तर मग मंगेश बगली आहे. मंगेश बगली तो निश्चितच कारनामा करेल का? षटकार चौकार तर निश्चितच त्याच्या बॅट मध्ये येताना सातत्याने आपण पाहिलेत, परंतु सध्या जी गरज आहे ना 30 धावांची ती इथून मात्र कंप्लीट केली जाईल का? हिरो बनण्याची संधी आहे. हिरो खलनायक मात्र इथून बनावा लागेल. 6 चेंडू 30 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती राज चोडकर, राज धनराज नाव आहे, परंतु राज या नावानं त्याला प्रसिद्ध मिळाली आहे. पहिला बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर वाईट. अवांतरण निश्चितच सुरुवात झाली आहे या शेवटच्या ओव्हरला. निश्चितच या ठिकाणी मिस्टेक केली पहिल्याच बॉल वरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग आउटसाइड द लेग स्टंप डाव्या एष्टीच्या बाहेर पिचिंग होताना आपण पाहिला. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत मंगेश. हो झाली या मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. पवन राऊत होते आणि त्याच्याकडनं झालेली ही मिस्टेक. चेंडू अगदी निघून गेला वेगानं सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार. इथून अजूनही चेंडू शिल्लक असणार आहेत 5 आणि 5 मध्ये 25. 5 चेंडू 25 धावा. राजचा पुढील बॉल. पुन्हा एकदा जोरकस मारलेला फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेनं. यावेळेस चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलंय, परंतु 2 धावा ह्या पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलं, ते म्हणजेच 21-21 आकड्यांवरती. इथून मात्र टेम्परेचर आता वाढवावं लागेल. मंगेश बगले याला 4 चेंडू 23. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न, एवढंच हलकासा बाउन्स दिला गेला. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर मग बॅटरला बीट केले गेले. तेच मैदानाच्या आतमध्ये थोडीशी आग जी आहे ना ती ऑन झाले. आयोजकांना विनंती करेन ती आग आपण विझवायची आहे.
समोरच्या दिशेने खेळले गेलेत. ओ सुंदर स्ट्रोक आणि चेंडू अगदी हवेच्या लाटांवरती स्वार होऊन फ्लायटेड डिलिव्हरी फ्लायटेड षटकार पाहायला मिळाला आहे. 6 2 चेंडू 17 असे स्ट्रोक सुरुवातीपासून यायला हवे होते. निश्चितच चांगले बॅटर आहेत मंगेश पगली, परंतु जास्तीत जास्त संधी मिळाली नाहीये. सुरुवातीला जे 2 सलामीवीर आले त्यांच्याकडनं थोडीशी सुरुवात आहे ती चुकीची झाली आणि त्याचाच परिणाम मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय. अगदी प्रेशर आहे ते वाढत गेलं आणि त्याच कारणास्तव कुठेतरी मागे राहिला गेलाय गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा संघ. यावेळेस आपण पाहिलं तर मग अशा प्रकारे साई कृपा स्फोट राजावले संघ या ठिकाणी विजयी झालाय. मी रात्रीच कमेंट केली होती की आजच्या दिवसामध्ये गावदेव स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघ सुपर 4 मध्ये पोहोचू शकतो, परंतु आज कल्पेश सापटे नसल्यामुळे निश्चितच थोडीशी ती रणनीती होती, प्लॅनिंग होती ती चुकली गेली आणि त्याच कारणास्तव